सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या राजकारणात सध्या एकाच नावाच्या चर्चेनं जोर धरलाय आणि ते नाव म्हणजे सिद्धी वस्त्रे. दिग्गज नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अवघ्या 22 वर्षाच्या एका तरुणीनं नगराध्यक्ष पदाची बाजी मारून सर्वांना चकित केलं आहे. मोहोळच्या राजकारणातला तो अभेद्य गड जिथं अनेक वर्षांपासून दिग्गज नेते राजन पाटलांची एक हाती सत्ता राहिली, पण याच गडाला आता एका 22 वर्षाच्या तरुणीनं खिंडार पाडलाय. राजकारणाचा कोणताही प्रदीर्घ अनुभव नसताना फक्त जनशक्तीच्या जोरावर सिद्धी वस्त्रे यांनी इतिहास घडवला आहे. मग नक्की कोण आहे ही मोहोळची नवी नगराध्यक्ष आणि कसं ढासळलं पाटलांचं वर्चस्व, हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनसबूत न्यूज. सिद्धी वस्त्रे यांचं वय अवघं 22 वर्ष. ज्या वयात तरुण आपल्या करिअरचे स्वप्न पाहतात त्या वयात सिद्धी यांनी थेट नगराध्यक्ष पदाची खुर्ची गाठली आहे. त्या मोहोळमधील एका सुशिक्षित कुटुंबातील असून त्यांची ही निवडणूक लढवण्याची जिद्द आणि लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत सर्वांच्या पसंतीस उतरली. उच्च शिक्षित तरुण चेहरा, सामान्य कुटुंबातून येऊन प्रस्थापित राजकारणाला दिलेलं आव्हान. मोहोळमध्ये राजन पाटलांचा शब्द म्हणजे अंतिम मानला जायचा, पण यावेळच्या निवडणुकीत चित्र वेगळं होतं. बदल ही मोहोळच्या जनतेतली सुप्त लाट होती. सिद्धी वस्त्रे यांनी शिवसेना धनुष्यबाण पॅनलच्या माध्यमातून रमेश पारसकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली आणि त्यांनी तरुणाईला साथ घातली. महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं आणि प्रस्थापितांच्या विरोधात एक सक्षम पर्याय उभा केला. परिणामी 22 वर्षांच्या या मुलीनं अनपेक्षित विजय मिळवून जायंट किलर ही पदवी मिळवली. विजयाचा गुलाल उधळला गेलाय, पण खरा प्रवास आता सुरू होतोय. मोहोळ शहराचे रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापनासारखे प्रश्न मार्गी लावणं हे सिद्धी यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे. एका अनुभवी गटाला टक्कर देऊन जिंकलेल्या या तरुणीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. सिद्धी वस्त्रे यांचा हा विजय केवळ एका जागेचा विजय नाही, तर तो नव्या विचारांचा आणि एका नव्या हिमतीचा विजय आहे. तुम्हाला काय वाटतंय? सिद्धी वस्त्रे मोहोळचा कायापालट करू शकतील? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा.